या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती। नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी अगरबत्ती डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो। श्रोतेहो, सतत नवनवीन ग्राहकोपयोगी उत्पादनांची निर्मिती करत राहणं हे जिचं वैशिष्ट्य आहे, अशा पीतांबरी कंपनीनं देवभक्ती अगरबत्ती हे एक अभिनव उत्पादन ग्राहकांसाठी नुकतंच उपलब्ध करून दिलं आहे आणि त्याविषयीची अधिक माहिती घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पीतांबरीच्या अॅग्रो आणि अगरबत्ती डिव्हिजनचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शन संजय देशमुख। संजय सर नमस्कार आणि या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। नमस्कार श्रोतेहो, संजय देशमुख यांनी रसायनशास्त्रात बीएससी केलं असून जनरल लॉ या विषयातही ते पदवीधर आहेत आणि गेल्या 2.5 वर्षांपासून पीतांबरीच्या शेतीविषयक सर्व उत्पादनांच्या प्रोडक्शनचं काम ते पाहत आहेत। संजय सर, मागील काही आठवड्यांपासून आपण माहिती करून देत आहात पीतांबरी अगरबत्ती ज्या विविध वनस्पतींच्या नैसर्गिक अर्कापासून तयार केली जाते त्या वनस्पतींबद्दल आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल मला सांगा, आज कोणत्या सुगंधाविषयी आमच्या श्रोत्यांना आपण माहिती देणार आहात? श्रोतेहो, पीतांबरीने देवभक्ती अगरबत्ती तयार करीत असताना सतत वैविध्यपूर्ण परंतु अतिशय मनमोहक अशा फुलांची निवड केली आहे। नक्कीच आज आपण एक नव्हे तर 2 सुगंधी फुलांविषयी माहिती करून घेणार आहोत। बरं, यातलं एक फुल सर्वसामान्यांना अपरिचित असं आहे, अच्छा, ते म्हणजे व्हायोलेट। व्हायोलेट हे एक विदेशी फुल आहे। बरं, प्राचीन ग्रीक आणि रोमन साम्राज्यात याची लागवड सुरू झाली। अच्छा, दक्षिण गोलार्धातील हवामानात याची विशेषतेने वाढ होते। याचा रंग प्रामुख्याने व्हायोलेट किंवा फिकट जांभळा असा आहे, त्यामुळे याचं नाव व्हायोलेट असं पडलेलं आहे। बरं, या झाडाची पानं बदामाच्या आकाराची असून फुलं ही छोटी 4 किंवा 5 पाकळ्यांची असतात। अच्छा, या फुलांचा ताटवा तर अतिशय सुंदरच दिसतो। वा, या फुलांचा सुगंधही अतिशय मनमोहक आहे। या सुगंधामुळेही मनातला संताप, चिडचिड दूर होऊन मेंदूला शांतता लाभते, चटकन झोप लागण्यासही मदत होते। श्रोतेहो, तुम्हीही व्हायोलेटच्या फुलांचा सुगंध पीतांबरी देवभक्ती अगरबत्तीच्या माध्यमातून अवश्य मिळवा। ही अगरबत्ती 22 ग्रॅम, 44 ग्रॅम आणि 100 ग्रॅम अशा 3 प्रमाणात आज महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे। त्याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपण पीतांबरीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधू शकता। आमचा क्रमांक आहे 84 51 90 71 11। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 84 51 90 71 11 आणि आमची वेबसाईट आहे www.pitambari.com। संजय सर, आणखी एका फुलाविषयी तुम्ही माहिती सांगणार होतात। हे जे दुसरं फुल आहे ते भारतीय फुलच आहे, बरं, परंतु तितकंसं परिचित नाही। बरं, या फुलाचं नाव आहे रातराणी। वा, बऱ्याच वेळा रजनी